Welcome once again. So let's start with the discussion of AC circuits. आता लास्ट लेक्चरला जो पॉइंट झालेला तो आठवतोय का बघा. आपण टाइप्स ऑफ AC सर्किट्स किंवा क्लासिफिकेशन सुरू केलं होतं AC सर्किटचं, ज्याच्यामध्ये आपण जर AC सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल तर काय होईल हे चेक केलेलं होतं, बरोबर. आता आपण बघूया जर AC सर्किटमध्ये इंडक्टर असेल ॲज वेल ॲज कॅपॅसिटर असेल तर काय होईल. ओके, सो आपला सेकंड पॉइंट असेल, कालचा झाला फर्स्ट, आजचा सेकंड असेल AC सर्किट विथ इंडक्टर असेल. आता विथ इंडक्टर असेल, दॅट इज L इज द इंडक्टर. ओके, सो आता काय करायचं की एक AC सर्किट घ्यायचं आणि त्या AC सर्किटमध्ये इंडक्टर घ्यायचा. इंडक्टर, आता इंडक्टर काय काम करेल, मग इंडक्टर आल्यानंतर EMF किंवा करंट यांचं काय रिलेशन असेल हे आपल्याला आजच्या पॉईंटमध्ये ॲनालिसिस. आज आपण दोन पॉईंट बघणार आहोत, एक इंडक्टरचा आणि याच्या पुढचा कॅपॅसिटरचा. अशा दोन पॉईंट्समध्ये आजचं आपलं वर्किंग बघणार आहोत आपण. ओके, सो पहिल्यांदा बघूया डायग्राम. सो सिंपल डायग्राम कालच्या सारखीच, फक्त सर्किटमध्ये इथं इंडक्टर दाखवायचं. आता इंडक्टर म्हणजे कॉईल असते बघा, आणि इथं काय करायचं, एक EMF अप्लाय करायचा ॲज युजल. आपण जसं काल केलं तसं E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. याच्यामधनं करंट पास होईल. सपोज I म्हणूया, हा आहे इंडक्टर, L म्हणूया सपोज. ठीक आहे, L सेल्फ इंडक्टन्स ना, त्या कॉईलचा एक कॉन्स्टंट असतो, ती कॉईल आहे. सो आता त्या कॉईलला आपण काय केलं, AC व्होल्टेज अप्लाय केलेला आहे, आणि ते AC व्होल्टेज किती आहे तर E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी आहे. ओके, आता आपल्याला नियम माहीत आहे की इथनं चला EMF आहे, करंट पास झाला, हा करंट इथं आला, तर आपल्याला माहिती आहे की ह्या कॉईलमध्ये एक बॅक EMF जे अपोजिंग करणारे EMF तयार होतं ना. ओके, सो बॅक EMF तयार होणार आहे. तर बॅक EMF इज इंड्यूस्ड. बॅक EMF काय होणार आहे, इंड्यूस होणार आहे. कुठं, ह्या ठिकाणी. ओके, सो त्याला मी नाव देतो सपोज E बॅक म्हणतो, E बॅक. तर ते किती होईल, मायनस L DI अपॉन DT. हे बघितले ना आपण, EMF किती तयार होतं तर मायनस L DI अपॉन DT. त्याला आपण म्हणूया बॅक EMF. सो हे बॅक EMF कुठं तयार झालं, इथं तयार झालं. ओके, आता हे याला अपोज करणार ना, हे बॅक EMF ह्या Eला व्हॅल्यू तेवढीच असेल पण अपोजिशन करणार आहे. ओके, मग देअरफॉर आपण लिहू शकतो E इज इक्वल टू मायनस ऑफ E बॅक, असं लिहिलं तरी चालेल. दोघांची व्हॅल्यू सेम आहे, फक्त दोघं एकमेकांना कसे करतायत, अपोज करतायत. सो देअरफॉर आपण लिहूया E इज इक्वल टू, हे जर पुट केलं तर L DI अपॉन DT होईल, मायनस साईन निघून जाईल. सपोज इक्वेशन, ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. लेट अस कन्सिडर इक्वेशन नंबर, किंवा राहू दे. सो आपल्याला E ची व्हॅल्यू काय मिळाली, L DI अपॉन DT मिळाली. बघा, आपल्याला रिलेशन बघायचं असतं EMF आणि करंटमधलं. EMF तर माहीत आहे, हे एवढे EMF आहे, फक्त आता हा करंट किती फ्लो होतो हे माहीत नाही आहे. सो आपल्याला काय करायला लागेल, याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल. त्यासाठी आपण काय केलं, E इज इक्वल टू L DI अपॉन DT लिहिलं. ओके, सो याच्यावर मी DI लिहितो बघा. देअरफॉर DI इज इक्वल टू, हा L इकडं घेतो, सो E अपॉन L, आणि हा DT काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार. सो आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 2 मिळालं, DI मिळाला, चेंज इन करंट मिळाला. ॲक्च्युअली I काढायचं आपल्याला ना, पण मिळाला DI. ओके, मग आता जर DI पासून I काढायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. बघा, लक्षात येते का, बघा काही वेळेला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं, काही वेळेला इंटिग्रेशन घ्यावं लागतं. समजा DQ अपॉन DT किंवा Q असेल, Q, तर Qचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टाइम घेतलं तर करंट मिळतो, तेव्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं ते कॅपॅसिटरमध्ये. पण इंडक्टरमध्ये आपल्याला DI मिळाला ना, सो इथं DI मिळाला. सो DI वरनं आपल्याला काय काढायचं आहे, I कॅल्क्युलेट करायचं आहे. सो DI वरनं I कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ओके, सो टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड म्हणूया, ऑफ बोथ साइड. ओके, सो इंटिग्रेशन घेण्याआधी काय करायला लागेल, सो देअरफॉर मी असं लिहितो बघा, हे DI लिहितो, इज इक्वल टू इंटिग्रेशन, ह्या Eच्या ऐवजी आपण E0 साइन ऑफ ओमेगा टी पुट करूया.
अपॉन यल आणि हे डी टी आहे. ओके, सो इंटिग्रेशन. आता ह्या डी आयचं इंटिग्रेशन आहे. सो चला करंट मिळाला. पण E0 अपॉन यल काय आहे, कॉन्स्टंट आहे, बाहेर घेऊया. राहिलं काय, साइन ऑफ ओमेगा टी इंटू डी टी राहिलं. चालेल. सो देअर फोर आय इज इक्वल टू, बघा आता E0 अपॉन यल साइन ऑफ ओमेगा टीचं इंटिग्रेशन असतं E0 अपॉन यल मायनस कॉस ऑफ ओमेगा टी, आणि ओमेगा एक्स्ट्रा आहे म्हणून तो खाली असतो. डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लाय होतो तर इंटिग्रेशनमध्ये डिवाइड होतो. सो काय झालं, ओमेगा टीमध्ये एक्स्ट्रा ओमेगा आला त्यामुळे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपण ते डिवाइड केलं. सो ते किती मिळालं, डिवायडेड बाय ओमेगा मिळालं. ओके, हेच मी आता बाहेर लिहितो. देअरफॉर आय इज इक्वल टू मायनस E0 अपॉन यल इंटू ओमेगा लिहितो, आणि हे काय लिहितो मी इकडं, कॉस ऑफ ओमेगा टी लिहितो. आता आपल्याला बघा कॉस ऑफ ओमेगा टी जो आहे त्या कॉस ऑफ ओमेगा टी बद्दल साइनच्या टर्ममध्ये आपण व्हॅल्यू लिहू शकतो. तर ती कशी लिहू शकतो बघा. देअरफॉर आय इज इक्वल टू मायनस E0 यल ओमेगा, आणि मी याच्याबद्दल पुट करतो साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. काय केलं बघा. सो साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 किंवा साइन ऑफ ओमेगा टी मायनस साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ओमेगा टी म्हटलं तरी चालतं. ओके, काय केलं आपण, इन्स्टेड ऑफ कॉस थिटा वी कॅन पुट साइन पाय बाय 2 मायनस थिटा. हा एक फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्री मधला, हा यूज करू शकतो. आता हे मायनस साइन आपण साइनच्या आतमध्ये सुद्धा घालवू शकतो. ओके, सो देअरफॉर आपण लिहू शकतो आय इज इक्वल टू E0 अपॉन यल ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. सो या इक्वेशनमध्ये असा चेंज केला तरी सुद्धा चालेल. सो आपल्याला इक्वेशन कुणाचं मिळतंय, करंटचं मिळतंय. काय मिळतंय, E0 अपॉन एल ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. सो हे बघा, हे काय दिसतंय, देअरफॉर आय इज इक्वल टू, दिस इज नथिंग बट द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. सो इन्स्टेड ऑफ E0 अपॉन यल ओमेगा आपण काय पुट करू शकतो, I0 पुट करू शकतो, आणि हे पुढं काय, साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2, वेअर याला मी इक्वेशन हे 3 म्हणतो हवं तर 3, याला स्क्वेअर ब्रॅकेट करतो. ओके, आता वेअर I0 म्हणजे काय, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. I0 म्हणजे काय, मॅक्सिमम व्हॅल्यू, आणि ते I0 ची व्हॅल्यू किती आहे, E अपॉन एल इंटू ओमेगा. दिस नथिंग बट द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. तर आपलं इक्वेशन आता इथपर्यंत संपलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला इक्वेशन 1 मिळालं, आपल्याला इक्वेशन 3 मिळालं. दोन्ही चेक करा. इक्वेशन 1 सुद्धा साइनचंच फंक्शन आहे, इक्वेशन 2 सुद्धा साइनचंच फंक्शन आहे. फक्त दोघांमध्ये फरक काय दिसतोय बघा, तर दोघांमध्ये जो अँगल आहे त्या अँगलमध्ये फरक दिसतोय. इक्वेशन 1 मध्ये बघा अँगल दिसतोय ओमेगा टी, इक्वेशन 2 मध्ये बघा अँगल दिसतोय ओमेगा टी मायनस पाय बाय 2. म्हणजे हा जो आय आहे ह्या ईच्या मागं आहे, बिहाइंड आहे, किती ना, पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 आहे ना. सो त्याला लॅग्स बिहाइंड असं म्हटलं जातं. ओके, सो हा करंट जो आहे तो EMF ईच्या काय आहे, पाठीमागं आहे, किती ना, पाय बाय 2 आहे. ते आपल्याला कन्क्लुजन याच्यामध्ये लिहायचं आहे. सो बघा याच्यामध्ये काय काय केलं, अजून बरंच आहे याच्यामध्ये पुढं. सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम झाल्यानंतर इक्वेशन्समध्ये आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे, तर जे काही EMF आहे हे EMF आणि जो काही आपला करंट आहे हा करंट काय करायचा आहे, दोघांमधलं रिलेशन काढायचं. दॅट इज रिलेशन बिटवीन EMF अँड करंट. सो आपल्याला 2 इक्वेशन्स मिळाले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये जो I0 मिळाला त्याला आपण काय लिहिलं, E अपॉन L0 मिळालं, L ओमेगा लिहिलं. यातल्या या I0 ला काय म्हटलं जातं, मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू म्हटलं जातं बघा. ओके, आता बघा इथंच मी थोडीफार चेंजेस करतो. हे समजलं का बघा. सो I0 इज इक्वल टू व्हॉट, E अपॉन L0. ठीक आहे, आणि जनरल आयचा फॉर्म्युला ओहम्स लॉ नुसार काय होतो, बाय ओहम्स लॉ वी कॅन राईट I इज इक्वल टू E अपॉन R ना, V इज इक्वल टू IR ना. सो I इज इक्वल टू आपण लिहू शकतो E अपॉन R. सो बघा हे इक्वेशन आणि हे जर इक्वेशन आपण काय करूया, कम्पेअर करूया. ओके, तर लेफ्ट साईडला आयला I करंट मिळतोय, ईला E मिळतोय, आणि R ला कोण ॲनालॉगस मिळतोय, तर R ला ॲनालॉगस मिळतोय L इंटू ओमेगा. तर ह्या R ला किंवा L ओमेगाला काय म्हणायचं,
opposition offered by L. म्हणजे जसा रेजिस्टन्स अपोजिशन करतो तसं इथं L ओमेगा कडनं अपोजिशन झालं ना हे. सो हा झाला रेजिस्टन्स थोडक्यात. म्हणजे रेजिस्टन्स सर्किटमध्ये आर असतो ना, तसा या सर्किटमध्ये याचं जे हा जो अपोजिशन करणार आहे तो फॅक्टर कोण आहे, L ओमेगा आहे. ओके, सो दॅट अपोजिशन फॅक्टर इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हटलं जातं. ओके, सो अपोजिशन फॅक्टर किंवा अपोजिशन ऑफर्ड बाय द इंडक्टर इज कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. त्याचं नाव असतं XL. सो XL किती मिळाला, L ओमेगा, किंवा XL किती मिळतो, ओमेगा L मिळतो. बघा हे रब करतो आता मी. ओके, सो वी हॅव द अपोजिशन फॅक्टर दॅट इज XL इज इक्वल टू ओमेगा L म्हणूया, किंवा L ओमेगा म्हटलं तर चालतं. सो XL इज इक्वल टू 2 पाय F इंटू L म्हटलं तरी चालेल. सो दिस XL इज नथिंग बट इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे हा एक प्रकारचा काय आहे, रेजिस्टन्स आहे हा एक प्रकारचा. त्यामुळे हा मेजर पण कशात केला जाईल, ओहम मध्ये मेजर केला जाईल. सो आपल्याला एक डेफिनेशन समजली. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स किती असतो तर XL इतका असतो, आणि XL ची व्हॅल्यू किती असते तर XL ची व्हॅल्यू ही ओमेगा L इतकी असते, म्हणजेच 2 पाय F. कारण ओमेगा म्हणजेच काय, सिन्स ओमेगा इज इक्वल टू 2 पाय N 2 पाय F असतं ना. सो मी काय केलं, फक्त ओमेगाच्या ऐवजी 2 पाय F व्हॅल्यू टाकली. सो आपल्याला एक डेफिनेशन मिळाली. याला म्हणायचं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. जो की इंडक्टर आहे तो अपोजिशन करतो, आणि त्याचा फॅक्टर जसा रेजिस्टन्स असतो सर्किटमध्ये, काल बघितलं आपण रेजिस्टन्समध्ये रेजिस्टन्सच अपोज करतोय ना, तसं इंडक्टरमध्ये अपोजिशन फॅक्टर रेजिस्टन्स म्हणून कोण काम करणार आहे तर XL काम करणार आहे, आणि त्याची व्हॅल्यू किती असेल, ओमेगा L किंवा 2 पाय F इतकी असेल. म्हणजे याचा अर्थ बघा, XL हा थोडक्यात फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. ओके, सो XL इज डिपेंड अपॉन फ्रिक्वेन्सी. आता आपण कालचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन होतं ते बघूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, कालचा ग्राफ कसा काढला होता सेम तसा ग्राफ इथं आता आपल्याला काढायला लागेल. त्यासाठी आपल्याला करंटची आणि EMFची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. ओके, सो करंटची व्हॅल्यू काय होती, E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, आणि करंटची व्हॅल्यू काय आहे, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. जर ह्या दोघांमध्ये जर आपण रिलेशन बघितलं तर हा जो करंट आहे, कन्क्लूजन काय, करंट I लॅग्स बिहाइंड EMF E बाय π/2 रॅडियन. बघा π/2 ना हा करंट EMF पेक्षा कसा आहे, पाठीमागा आहे. ओके, सो जर असं असेल तर काय करायचं बघा. पहिल्यांदा आपण ग्राफ कसा काढला होता काल, पहिल्यांदा EMFचा ग्राफ काढूया. आता EMFचा ग्राफ काय, E0 साइन ओमेगा टी असाच ग्राफ होता ना. दिस इज द ग्राफ ऑफ 0 पाय 2 पाय. we can say that this is the graph of E is equal to E0 sin of ओमेगा टी. ओके, आता ग्राफ काढायचा आहे. हा असतो E0 प्लस E0, हे काल झालेला आहे. हा असतो मायनस E0. सो हा ग्राफ कशाचा झाला, EMFचा झाला. आता ह्याच्यावरच करंटचा ग्राफ काढूया. आता करंटचं इक्वेशन काय आहे, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. म्हणजे जो काही करंट सुरू होणार आहे तो π/2 लेट सुरू होणार आहे, म्हणजे थोडक्यात इथनं सुरू होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, like this, and we can have the, okay, so this is the value of what, current, that is I is equal to I0 sin of omega t minus π/2. चालेल. सो ही व्हॅल्यू झाली मायनस I0 आणि ही व्हॅल्यू झाली प्लस I0. दोन्ही साइन फंक्शन आहेत, फक्त हा ग्राफ बघा कसा आहे आणि हा ग्राफ बघा कसा आहे. सो दोघांच्या मध्ये जो काही फेज डिफरन्स आहे तो किती आहे तर π/2 रॅडियन किंवा 90 डिग्री आहे का बघा. EMF इथनं सुरू झाला आणि थोड्या वेळानं लेट कोण चालू झालं, करंट चालू झालं. म्हणजे करंट मागं पडला ना, करंट लेट सुरू झाला ना. थोडक्यात EMF आधी सुरू होतं आणि करंट मागणं सुरू होतं, म्हणजे करंट काय लॅग आहे.
आणि ई एम एफ काय आहे, लीड आहे. सो काय लिहिलं मी, आय लॅग्स बिहाइंड ई एम एफ ई बाय पाय बाय 2 और ई एम एफ ई लीड्स करंट, करंटला लीड करतं ई एम एफ, लीड्स करंट बाय पाय बाय 2 रेडियन. कन्क्लुजन आहे, हे पण महत्त्वाचं कन्क्लुजन आहे, हे पण महत्त्वाचं कन्क्लुजन आहे. सो हा झाला ग्राफ. लक्षात येते का? सो याच्यावरून आपण काय सांगतोय की ई एम एफ आणि करंटमधलं रिलेशन, आपण हेच रिलेशन रेजिस्टन्ससाठी कसं सांगितलं होतं, तर ई एम एफ आणि करंट एकमेकांना इन फेज होते. तिथं लीड आणि लॅग काय होतं का, नव्हतं. तिथं कुठलाही फॅक्टर लीड नव्हता, कुठलाही फॅक्टर लॅग नव्हता. पण याच्यामध्ये मात्र जो काही ई एम एफचा फॅक्टर आहे तो कसा आहे, तो लीड आहे, आणि जो काही करंटचा फॅक्टर आहे तो कसा आहे, लॅग आहे, लॅग बिहाइंड द ई एम एफ. हे प्युअर इंडक्टरसाठी असं असतं, लक्षात ठेवा. सो इंडक्टरसाठी ई एम एफ लीड, करंट लॅग, हेच कॅपॅसिटरमध्ये रिव्हर्स होतं. लक्षात आलं? सो हे झालं कॅपॅसिटरचे. आता बघूया आपण फेजर डायग्राम. काल तुम्हाला सांगितलं होतं फेजर डायग्राम कशी काढायची. चला आता जे काही कन्क्लुजन आहे त्या कन्क्लुजनवरून आपण फेजर डायग्राम डिफाईन करूया. ओके, फेजर डायग्राम डिफाईन करताना पुन्हा ई एम एफचा आणि करंटचा उपयोग करायचा. आता ई एम एफचा आणि करंटचा उपयोग करत असताना काय, ई एम एफ आपल्याला माहिती आहे लीड आहे याच्यामध्ये. ओके, सो आपण काल बघितलं होतं, सपोज इकडे ई एम एफ काढूया आणि इकडे करंट, का तर दोघं आता लीड लॅग आहेत ना. सो हे झालं ई एम एफ, सपोज दिस इज ई एम एफ. सो ही जी व्हॅल्यू असते ह्याला आपण काय म्हणतो, ई इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. हा फेजर कोणाचा झाला, ई एम एफचा झाला. आणि ई एम एफला आता करंटचा फेजर इकडे काढला पाहिजे ना. सो हा ओमेगा टीनं रोटेट होतोय, पण ई एम एफ आणि करंटमध्ये जर व्हॅल्यू आपण बघितली तर ती कशी असणार आहे, 90 डिग्री असणार. सो हा फेजर कोणाचा झाला, करंटचा झाला. आणि ही जी व्हॅल्यू झाली I इज इक्वल टू I0 साइन ऑफ पाय बाय 2 मायनस ओमेगा, सॉरी ओमेगा टी मायनस पाय बाय 2. मगाशी बघितलं ना. सो ही कोणाची व्हॅल्यू झाली, करंटची व्हॅल्यू झाली. सो हा फेजर झाला करंटचा. लक्षात आलं का बघा. सो दिस इज नथिंग बट द फेजर डायग्राम. हीच फेजर डायग्राम अशी सुद्धा काढली जाते बघा. आता ई एम एफ आहे समजा इकडं, तर करंट असेल इकडं पाय बाय 2 रेडियननं. करंट कसा आहे, लॅग बिहाइंड, लॅग आहे म्हणून खाली. सो हीच डायग्राम अशी सुद्धा काढली तरी चालते. म्हणजे ई एम एफ आणि करंटमधलं रिलेशन असं सुद्धा दाखवलं तरी चालतं. जुन्या सिलेबसला ॲक्च्युली हे असं असायचं, आताच्या सिलेबसला फेजर डायग्राम चेंज झालेली ही अशा पद्धतीनं आली. लक्षात आलं. सो आपण काय काय बघितलं, इंडक्टर विथ ए सी सर्किट बघितला की जर इंडक्टर ए सी सर्किटमध्ये असेल तर काय होतं, त्याची 2 इक्वेशन्स बघितली. एक इक्वेशन बघितलं ई एम एफचं, एक इक्वेशन बघितलं करंटचं. त्याच्यावरून सगळ्यात महत्त्वाचं आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिफाईन केला. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ज्याला की आपण XL म्हणलं होतं. सो व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला 2π FL किंवा XL इज इक्वल टू ओमेगा L मिळालं होतं. सो दिस इज नथिंग बट द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तर हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघा फ्रिक्वेन्सीवरती कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना. समजा आपण काय करूया, इकडं फ्रिक्वेन्सी म्हणूया F आणि इकडं आपण म्हणूया XL म्हणूया. तर दोन्ही म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर XL काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे. सो वी कॅन डिफाईन द रिलेशनशिप बिटवीन XL अँड फ्रिक्वेन्सी ऑल्सो फ्रॉम दिस रिलेशन. बघा XL आणि F मध्ये जर रिलेशन बघितलं तर काय होतं आहे, जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तसा XL पण काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे सर्किटमध्ये समजा जास्त फ्रिक्वेन्सी अप्लाय केली तर अपोजिशन पण कसं होणार आहे, जास्त अपोजिशन होणार आहे. ओके, आता मला सांगा समजा DC घेऊया आपण सिग्नल, एक केस घेऊया फॉर DC. पण DC साठी फ्रिक्वेन्सी किती असते मला सांगा, 0 असते ना, फ्रिक्वेन्सीच नसते. मग DC साठी फ्रिक्वेन्सी 0 असेल तर XL पण किती असेल, 0 असेल. म्हणजे DC कंपोनंटसाठी मात्र XL काम काय करेल का, काही काम करणार नाही, अपोजिशन करणार नाही. सो XLची व्हॅल्यू किती मिळणार आहे, 0 मिळणार आहे. पण कुणासाठी, DC कंपोनंटसाठी. सो आपण असं म्हणू शकतो फॉर DC कंपोनंट XL कॅन बी 0 और XL इज नथिंग बट द 0. म्हणजे फक्त AC साठी कोण काम करेल, हा XL जो आहे तो फक्त
AC साठी काम करेल, AC साठी अपोजिशन करेल आणि ते अपोजिशन कोणावर असेल, फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड असेल. फ्रिक्वेन्सी सुरुवातीला कमी असताना अपोजिशन कमी असेल, पण फ्रिक्वेन्सी वाढत चालली तर अपोजिशन पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. बिकॉज फ्रिक्वेन्सी अँड इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईच अदर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट केस DC साठी. कारण DC साठी फ्रिक्वेन्सी काय असते का, नसते. सो फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू DC साठी 0 असते ना. सो इफ फ्रिक्वेन्सी इज 0 फॉर द DC, देन वी कॅन से दॅट XL इज ऑल्सो 0. सो देर इज अ नो अपोजिशन फॉर द DC साठी XL अपोजिशन करणार नाही. म्हणजे DC काय करेल, तो पास करेल. DC पासेस अँड AC ब्लॉक्स असं म्हटलं तरी चालेल. AC ब्लॉक्स फॉर हाय फ्रिक्वेन्सी. बघा, हाय फ्रिक्वेन्सीसाठी अपोजिशन कसं झालं, जास्त झालं. सो हाय फ्रिक्वेन्सीसाठी AC ब्लॉकेज होणार आहे, पण DC मात्र पास होणार. कारण DCला अपोजिशन तो करणार नाही का, तर DCला फ्रिक्वेन्सीच नसते. आणि जर फ्रिक्वेन्सी 0 असेल तर XLची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळाली, सिंपल 0 मिळाली. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द AC सर्किट विथ इंडक्टर. बघा काय काय बघितलं, पहिल्यांदा सर्किट डायग्राम, पुन्हा ते इक्वेशन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स बघितला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं, फेजर डायग्राम बघितली 2 पद्धतीमध्ये. सो एवढा सगळा स्टडी म्हणजे इंडक्टर विथ AC सर्किट. लक्षात येते. आता बघूया कपॅसिटर विथ AC सर्किट बघूया. आता हे बघा, समजलं का सगळ्यांना. सो राईट डाऊन दिस. AC सर्किट विथ कपॅसिटर बघूया आपण. आता सेम जसे मगाशी आपण इंडक्टर बघितला, सेम तसं काय करायचं सर्किटमध्ये, कपॅसिटर बघायचं. आता काय होईल. सो AC सर्किट विथ कपॅसिटर म्हणतो मी, हेडिंग बघा, AC सर्किट विथ कपॅसिटर, C म्हणतो. ठीक आहे. सो पुन्हा एकदा AC सर्किट विथ कपॅसिटर डायग्राम तशीच. पहिल्यांदा कपॅसिटर, त्याला इथं EMF अप्लाय केलेला आहे. E इज इक्वल टू E0 sin ओमेगा t. चला, करंट आला I. दिस इज नथिंग बट द कपॅसिटर. सेम मागासारखी सर्किट, फक्त रेजिस्टन्स काढला, इंडक्टर लावला, इंडक्टर काढला, आता कपॅसिटर लावला. चेंजेस कुठं आणि कसे करायचे हे फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. सो आपण ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. E इज इक्वल टू E0 sin ओमेगा t अप्लाय केलेले आहे. आता आपल्याला माहिती हे EMF, हा करंट इथं आला, हा कपॅसिटर एकदा चार्ज होणार, एकदा डिस्चार्ज होणार आहे, बरोबर. तर कपॅसिटरचं तुम्हाला बेसिक रिलेशन माहिती आहे का, बघा, Q इज इक्वल टू CV. Q इज द चार्ज अक्युमुलेटेड ऑन द प्लेट ऑफ द कपॅसिटर, C इज कपॅसिटर व्हॅल्यू आणि V इज द व्होल्टेज, जिथे जे काय व्होल्टेज तयार झालेलं आहे. आता याच्यामुळेच इथं व्होल्टेज तयार होणार आहे ना. सो हा V म्हणजे थोडक्यात कोण असेल, Eच असेल ना. सो आपण लिहूया देअरफॉर Q इज इक्वल टू C इंटू E लिहूया, चालेल. देअरफॉर Q इज इक्वल टू C इंटू E0 साइन ऑफ ओमेगा टी लिहूया. इक्वेशन सपोज 2 म्हणून याला, चालेल का. बघा, म्हणजे आपल्याला जो काही चार्ज मिळतोय तो किती मिळतोय. सो Q इज इक्वल टू C इंटू E0 साइन ऑफ ओमेगा टी इतका मिळतो. आता बघा, याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू कुणाची काढायची आहे, करंटची व्हॅल्यू काढायची. आणि आपल्याला इक्वेशन कुणाचं मिळाले, सध्या चार्जचं इक्वेशन मिळालेलं आहे. मगाशी आपण करंट कसा काढला, इंटिग्रेशन घेऊन काढला, पण आता करंट कसा काढायचा, डेरिव्हेटिव्ह घेऊन काढायचं. म्हणजे काय करायचं, तर ह्या क्यूचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके. सो टेकिंग डेरिव्हेटिव्ह, ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू टाइम. का डेरिव्हेटिव्ह घेते कळेल तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह घेतलं dq अपॉन dt. चला, आता dq अपॉन dt म्हणजे काय असतं, करंट असतं. सो करंट मिळवण्यासाठी आपण काय केलं, इथं याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेलं आहे. अदरवाईज बाकी काय इथं त्याचं हे नाही आहे. सो C आणि E0 तर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. साइनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस ऑफ ओमेगा टी, आणि ओमेगा काय झाला, हा एक्स्ट्रा झाला. सो इन्स्टेड ऑफ साइन ऑफ ओमेगा टी आपण काय लिहू शकतो, कॉस ऑफ ओमेगा टी लिहू शकतो. ओके. आता कॉस ऑफ ओमेगा टी बद्दल आपण साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 लिहिले तर चालेल का. बघा, ह्या कॉस ऑफ ओमेगा टी बद्दल आपण साइन ऑफ π/2 प्लस ओमेगा टी लिहिलं तरी सुद्धा
चालू शकतं. सो मी काय लिहितो आता याच्याबद्दल तर आय CE0 आणि हे ओमेगा, आणि याच्याबद्दल मी तो साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 लिहिलं तरी चालतं बघा. म्हणजे साइन ओमेगा टी मायनस π/2 असेल किंवा साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 हे मॅथ्समधले चेंजेस इथे लिहिले तर चालू शकतात. सो आपल्याला काय मिळालं बघा, आय इज इक्वल टू C × E0 ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 लिहिलं. आता बघा याच्याबद्दल आपण काय लिहूया, देअरफॉर आय इज इक्वल टू I0 म्हणूया, मॅक्सिमम करंट म्हणूया, आणि काय लिहिलं साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. सो आता ह्याला इक्वेशन आपण 3 म्हणूया. सो इक्वेशन 1 आणि 3 बघा, आता दोन्ही साइनच फंक्शन दिसतात, फक्त इक्वेशन 1 काय दिसतंय E0 साइन ऑफ ओमेगा टी आणि I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. याचा अर्थ काय झालं बघा, आता इथं मगाशी करंट लॅग होता, आता करंट लीड झाला, लक्षात येते, आणि EMF काय झालं लॅग झाला असं आपण म्हणू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द AC सर्किट विथ द कॅपॅसिटर. मगाशी जसं आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढला तसं आपण काय करूया आता कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काढूया. ओके, सो दिस इक्वेशन गिव्स अस द व्हॅल्यू ऑफ करंट, दॅट इज I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे आपण करंट इथं काय म्हणूया आता लीड म्हणूया. आता ह्यातला I0 बघा आपण काय कन्सिडर केला, वेअर I0 इज मॅक्सिमम करंट ना, I0 ला काय म्हणायचं मॅक्सिमम करंट. I0 म्हणजे कोण मॅक्सिमम करंट आहे बघा, चालेल. सो I0 किती मिळालं आपल्याला CE0 ओमेगा इतका मिळालं, चालेल का. सेम मागासारखं करायचा प्रयत्न करूया. बघा मी I0 बाजूला येईल ना, सो I0 इज इक्वल टू C × E0 × ओमेगा. हेच मी असं लिहू का, देअरफॉर I0 इज इक्वल टू E/1 ओमेगा सी लिहू का. काय केला चेंज बघा, मी हा ओमेगा आणि सी जो आहे तो खाली घेतला. ओके, मग मला जर हा सी आणि ओमेगा जर खाली घ्यायचा असेल तर तो 1 ओमेगा सी असा घेतला तर चालेल का, चालू शकतो ना. सो काय लिहिलं I0 इज इक्वल टू E/1 ओमेगा सी. ओके, सो हे एक इक्वेशन झालं. आता आपल्याला हे इक्वेशन कुणाचं मिळालं आपल्याला I0 जो की मॅक्सिमम करंट यामध्ये जो आहे तो मिळाला E/1 ओमेगा सी मिळाला. ओके, आता मी काय करतो बघा, आता पुन्हा हेच इक्वेशन कंपेअर करतो. I इज इक्वल टू E/R असतं ना, जर रेजिस्टन्स सर्किट असेल तर आपल्याला माहिती आहे की ओहम्स लॉ किती असतो, I इज इक्वल टू E/R. दिस इज फ्रॉम ओहम्स लॉ. आता आपण काय करूया, ही दोन्ही इक्वेशन्स कंपेअर करूया, कंपॅरिझन करायचं कुणाचं, या इक्वेशन्स आणि या इक्वेशन्स. बघा I ला I आहे, E ला E आहे, पण 1 ओमेगा सी कुणाला ॲनालॉगस आहे तर R ला ॲनालॉगस आहे 1 ओमेगा सी. मगाशी R ला ॲनालॉगस कोण आला होता, ओमेगा L आला होता. आता R ला ॲनालॉगस कोण आला 1 ओमेगा सी आला. मग R म्हणजे काय असतं तर R म्हणजे अपोजिशन असतं. तसं 1 ओमेगा सी म्हणजे काय झालं तर हे सुद्धा एक प्रकारचं अपोजिशन झालं. फक्त कोण अपोजिशन करणार आहे, हा कॅपॅसिटर अपोजिशन करणार आहे. म्हणून ह्या 1 ओमेगा सीला XC म्हणायचं. मग अशा आपण XCL वापरलं होतं ना, आता ह्याला म्हणायचं XC, आणि XC इज नथिंग बट द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो XC इज व्हॉट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो XC ची व्हॅल्यू किती मिळाली 1 ओमेगा सी मिळाली, किंवा XC इज इक्वल टू 1/2πfc मिळाली. आता चेक करा. सो XC आणि F मध्ये आता रिलेशन कसं आलं बघा. सो आता मात्र युनिव्हर्सली रिलेशन आलं ना. सो ग्राफ जर बघितला आपण XC आणि F मधला, तिकडे F आहे समजा आणि इकडे XC आहे समजा. सो व्हॉट इज द ग्राफ, द ग्राफ इज लाईक दिस. म्हणजे जेव्हा फ्रिक्वेन्सी कमी असेल तेव्हा XC जास्त असेल, आणि आता फ्रिक्वेन्सी वाढत चालली की XC काय होत जाणार आहे, कमी होत जाणार. सो आपण हे म्हणू शकतो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. लक्षात येते. आता फॉर DC ॲनालिसिस कसं होईल बघा, फॉर DC. आता DC साठी फ्रिक्वेन्सी किती असते 0 असते. मग फ्रिक्वेन्सी 0 असेल तर XC कसा असेल इनफायनाईट असेल. लक्षात आलं. म्हणजे XC ची व्हॅल्यू खूप मोठी असेल म्हणजे कॅपॅसिटर इथं काय करेल, DC ब्लॉक करेल बघा, अँड AC अलाउ करेल किंवा पास करेल. मगासपेक्षा अपोजिट आलं बघा.
मगाशी DC काय झालं होतं, पास झालं होतं, बरोबर ना, का तर अपोजिशन ऑफर्ड झालं नाही. पण आता मात्र DC साठी काय होणार आहे, अपोजिशन ऑफर्ड होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, XC ची व्हॅल्यू काय मिळणार, सगळ्यात जास्त मिळणार, का तर फ्रिक्वेन्सी काय झाली, 0 झाली DC साठी. मग फ्रिक्वेन्सी 0 असेल तर XC ची व्हॅल्यू कशी असेल, इन्फायनाईट असेल. XC इन्फायनाईट म्हणजे XC काय करेल, DC ब्लॉक करेल आणि AC पास करेल. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. समजलं का बघा. आता आपल्याला ग्राफ बघायचे आहेत. चला हे लिहून घ्या. चला हे लिहून घेतलं असेल. आता आपण ग्राफ बघूया आणि फेजर डायग्राम बघूया. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि फेजर डायग्राम. चला मी वाटल्यास दोन इक्वेशन्स आहे तसे ठेवतो. आता आपल्याला करंट काय मिळालं, याच्यामध्ये करंट लीड मिळालं आहे ना. सो करंट काय मिळालं आहे बघा, I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 मिळालेला आहे, बरोबर. आणि E किती मिळाला आहे, E0 साइन ऑफ ओमेगा टी मिळाला आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ EMF अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट. आता काय करायचं, ह्या दोघांच्या वरनं आपण लीड लॅग तर आपल्याला समजलं. आता काय करायचं, ग्राफ रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, सो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघा. सो सिंपल आहे. पहिल्यांदा EMFचा ग्राफ काढायचा, EMFचा, नंतर करंटचा काढायचा. सो EMFचा ग्राफ तर सेम. सो हे 0 π/2, हे पाय, हे 3π/2 आणि हे 2π. ओके, हे ओमेगा टी आहे इकडे. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ प्लस E0. ओके, दिस इज व्हॅल्यू ऑफ मायनस E0 आणि दिस इज 0. आता बघा आपण काय म्हणतो की करंट लीड आहे. याच्यामध्ये करंट कसा आहे, लीड आहे आणि EMF लॅग आहे. मग करंट लीड आहे म्हणजे करंट पुढं आहे, π/2 न पुढं आहे, म्हणजे करंट आधी सुरू व्हायला पाहिजे. आता EMF समजा इथनं सुरू झाले असं आपण लिहिलं, का तर हा याच्यावरनं हा ग्राफ काढला, हा माहिती आहे आपल्याला. पण करंट याच्या आधी सुरू झालेला आहे, कितीनं, π/2 न. म्हणजे थोडक्यात अजून π/2 जर आपण इथं गेलो तर इथनं करंट सुरू झाला आहे थोडक्यात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक दिस. बघा समजतंय का, बघा करंट कुठनं सुरू झाला, इथनं सुरू झाला ना, हा असा असा. पण हे ड्रॉ करायची काही गरज नाही, सुरुवात आपल्याला इथनं करायची आहे, ॲक्सिसपासून. म्हणजे करंट इथनं सुरू झाला बघा, लक्षात आलं. मग करंटची व्हॅल्यू थोडीशी EMF पेक्षा आपण लहान दाखवूया. सो ही झाली प्लस I0 आणि ही झाली व्हॅल्यू मायनस I0. चालेल का बघा. सो करंट असं सुरू झाला. सो करंट इथं 0 असेल, इथं निगेटिव्ह, इथं पुन्हा 0 असेल आणि इथं पुन्हा प्लस असेल. तुम्ही याच्यात व्हॅल्यूसुद्धा पुट करून बघू शकता. ओके, सो हा जो ग्राफ आहे तो कशाचा, E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी आणि हा ग्राफ आहे तो I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. ओके, सो याच्यामधलं कन्क्लुजन काय आहे, करंट I लीड्स EMF E by π/2. This is very important conclusion. Or EMF E lags behind current by π/2 radian. म्हणजे एकतर करंट लीड आहे EMF ला असं म्हणा, किंवा EMF E लॅग आहे करंटला असं म्हटलं तरी चालेल. पण अँगल महत्त्वाचं किती आहे बघा. पुन्हा π/2च फेज डिफरन्स आहे का बघा, हा इकडं, हा इकडं. सो π/2 फेज अँगल झाला ना, फेज डिफरन्स दोघांच्या मध्ये किती झाला, π/2 झाला. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. समजलं बघा. ह्याच्यामध्ये पुन्हा आपण कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डायग्राम, इक्वेशन सगळं बघितलं, ग्राफ बघितलं. आता फेजर डायग्राम बघायची, फेजर डायग्राम. सो मगासारखीच फेजर डायग्राम काढायचा प्रयत्न करूया बघा. फेजर डायग्राम. सो फेजर डायग्राममध्ये आपण काय दाखवलं होतं, इथं EMF आहे, हे EMF असं दाखवलं होतं ना, हा फेजर EMF आहे, हे ओमेगा टी, हा फिक्स आहे बघा. ई सगळीकडे सारखाच आहे EMF, बरोबर. मगाशी पण असंच होतं. रेजिस्टन्समध्ये पण EMF आणि करंट एकाच डायरेक्शनला दाखवले होते. आता EMF असा आहे, मगाशी आपण काय केलं होतं, करंट लॅग म्हणलं होतं ना,
पण आता करंट लीड आहे, म्हणजे करंट लीड करायचा π/2, मग करंट इकडे काढूया आपण. फॉर एक्झाम्पल हा असा, दिस इज π/2. सो दिस इज द EMF, दॅट इज E0 साइन ऑफ ओमेगा टी. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू म्हणजे एवढी झाली, बरोबर. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही एवढी, म्हणजे किती असेल, I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. ओके, सो वी कॅन हॅव द फेजर डायग्राम ऑल्सो. हीच फेजर डायग्राम अजून अशी सुद्धा काढली तरी चालेल बघा. करंट लीड आहे ना, सो करंट वरती काढा, EMF इकडे काढा. सो हे π/2 रेडियन, दिस इज द व्हॅल्यू ऑफ EMF, व्हॅल्यू ऑफ करंट, व्हॅल्यू ऑफ EMF अँड व्हॅल्यू ऑफ करंट. सो हीच डायग्राम अशी जरी काढली तरी चालेल बघा. हीच फिरवू शकता तुम्ही. हा E इकडे आला तर हा I असा होईल ना. याच्या आधी काय होतं, करंट लॅग होता ना, सो करंट खाली होता, इथं होता बघा करंट खाली, किंवा EMF असं होतं, करंट असं होता. ओके, सो कुठल्याही पद्धतीनं फेजर डायग्राम काढली तरी सुद्धा चालू शकते. सो दिस इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड दिस इज फेजर डायग्राम. खूप प्रॅक्टिकल आहे हे, व्यवस्थित बघा, समजतंय का. याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा त्या विचारत चला, त्या विचारा, त्या लिहून घ्या. त्या डाऊट सेशनला आपण त्या शंकांचं निरसन करूया. परंतु हे सोपं आहे, ते सोपंच राहू द्या. बघा 3 आपण सर्किट बघितलेलं आहे, अजून एक ॲक्च्युली चौथं पण बघायचं आहे आपल्याला. आता चौथ्यामध्ये मात्र रेजिस्टन्स, कॅपॅसिटर आणि इंडक्टर तिघजण एकत्र असतात. आपण 3 टाइप्स कुठले कुठले बघितले. पहिला बघितला, फक्त रेजिस्टन्स असेल तर आपल्याला काय समजलं होतं की जर सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स असेल AC सर्किटमध्ये, तर रेजिस्टन्स आणि EMF आणि करंट एकमेकांना इन फेज असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही फेज डिफरन्स नसतो. ओके, आपण ते शॉर्टमध्ये बघूया हे वाटल्यास. हे समजलं का बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या. त्याचं कन्क्लुजन, ग्राफ सगळे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, त्याची DCची ACची कंडिशन मी सांगितली. नेक्स्ट बघा, म्हणजे मी इथे थोडक्यात कंपॅरेटिव्ह करतो. सो AC सर्किट विथ पहिल्यांदा आपण बघितलं होतं रेजिस्टन्स, बरोबर. विथ बघितलं होतं आपण इंडक्टन्स, आणि आता विथ बघितलं कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटर, बरोबर ना. रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर किंवा रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटर म्हटलं तरी चालतं. हा R, हा L आणि हा C. आता इथं EMFचं इक्वेशन इथं E0 साइन ऑफ ओमेगा टी, आयचं होतं I0 साइन ऑफ ओमेगा टी. दोघांची फेजर डायग्राम सेम होती बघा, किंवा अशी काढली होती आपण. EMF पण इकडं आणि करंट पण इकडं होतं, बरोबर. ही व्हॅल्यू होती करंटची, ही व्हॅल्यू होती EMFची. ओके, ही व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजे ही. सो हे रेजिस्टन्ससाठी बघितलं होतं. इंडक्टरसाठी पुन्हा इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, पण करंट मात्र लॅग होता ना, I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 बघितलं होतं. सो आपण फेजर डायग्राम अशी बघितली होती. हे EMF बघितलं होतं आणि इथं करंट बघितलं होतं. दिस इज द करंट, दिस इज EMF. दोघांच्या मध्ये अँगल होता पाय, बरोबर. म्हणजे ही जी व्हॅल्यू होती ती होती I0 साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2, आणि ही व्हॅल्यू आहे E0 साइन ऑफ ओमेगा टी, बरोबर. ही व्हॅल्यू आहे ती E0 साइन ऑफ ओमेगा टी, आणि ही जी व्हॅल्यू आहे ती I0 साइन ऑफ ओमेगा टी. हे कंपॅरेटिव्हली व्यवस्थित बघा. ओके, सो इथं काय होतं, EMF लीड होतं ना, करंट लॅग होता, किती ना, π/2 नच. इथं मात्र EMF अँड करंट कसे होते, आर इन फेज होते. का तर दोघांमध्ये फेज डिफरन्स काहीच नाही आहे बघा. सो फेज डिफरन्स किती, फेज डिफरन्स 0 ना, फेज डिफरन्स इज इक्वल टू 0. इंडक्टरसाठी EMF लीड, करंट लॅग. ओके, कॅपॅसिटन्ससाठी काय होतं, इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, आणि I इज इक्वल टू काय होतं I0 साइन ऑफ
ओमेगा टी प्लस पाय बाय 2 होतं. आपण फेजर डायग्राम कशी काढली, ह्याला ई एम एफ म्हटलं, त्याला नाव दिलं E0 साइन ऑफ ओमेगा टी. इकडंच ई एम एफ आणि इकडंच करंट दाखवायचा, फक्त करंट हा असा असेल, दॅट इज आय, आणि ही व्हॅल्यू असते I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. हे पाय बाय 2 आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, ई एम एफ लॅग अँड करंट लीड कितीनं, पाय बाय 2. लक्षात आलं. हीच फेजर डायग्राम अशी काढली तरी चालेल, ई एम एफ करंट पाय बाय 2. हीच अशी काढली चालेल, ई एम एफ करंट कितीनं, पाय बाय 2 रॅडियन. बघा कंपॅरेटिव्हली हे समजलं का, हे कंपॅरिझन इम्पॉर्टंट आहे, अगदी सोपं आहे, प्रॅक्टिकली आहे. याच्यामध्ये जर काही शंका असतील तर डेफिनेटली त्या विचारा. जे सोपं आहे त्याला सोपंच राहू द्या. काही शंका असतील तर तशा लिहून घ्या आणि ते मग आपण डाऊट सेशनला वाटल्यास त्याच्यावरती विचार करूया, डिस्कशन करूया. हे 3 टाईप्स मी मुद्दाम कंपॅरेटिव्हली का करतोय बघा, हे 3 इम्पॉर्टंट AC सर्किट्स आहेत. आता जो चौथा आहे, आता चौथा काय आपण आज नाही पुढच्या लेक्चरला बघणार आहोत, पण जो चौथा आहे, चौथ्यामध्ये काय केलं जातं तर रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे तिघांना एकत्र केलं जातं, ज्याला सेरीज RLC सर्किट म्हणतात. बघा तुम्ही कधी ऐकलंय का बघा, सेरीज RLC सर्किट, की ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स ह्या तिघांचं कॉम्बिनेशन केलं जातं. तर तो आपल्याला याच्या पुढचा पॉईंट बघायचा, पण त्याच्या आधी हे 3 पॉईंट्स व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. म्हणजे जर AC सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल तर काय होईल, AC सर्किटमध्ये जर इंडक्टन्स असेल तर काय होईल, आणि AC सर्किटमध्ये कॅपॅसिटन्स असेल तर काय होईल. अगदी हे तुम्ही शॉर्ट समराईज अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. बरं, तिघांच्या डायग्राम्स जर बघितल्या तर डायग्राम्समध्ये काय अवघड वाटते का, तर नाही आहे. तर डायग्राम्स एकदम सोप्या आहेत. अगदी पहिल्यामध्ये रेजिस्टन्स कनेक्ट करायचा AC सर्किटला, दुसऱ्यामध्ये सिंपल इंडक्टर घ्यायचा, तिसऱ्यामध्ये सिंपल कॅपॅसिटर घ्यायचा. म्हणजे कंपोनंट जस्ट काय करायचे आहेत, रिप्लेस करायचे आहेत. कंपोनंट्स Rच्या ऐवजी L, Lच्या ऐवजी C करायचं, बाकीचा चेंज तिथं काही करायचं नाही आहे. फक्त इक्वेशन्स मात्र काय होत जात आहेत, चेंज होत जात आहेत. त्यात पण बघा पहिलं जे इक्वेशन आहे ते तिघांसाठी सेम राहते. कुठलं इक्वेशन, तर E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी. बघा सगळ्यांच्यासाठी कसं आहे ते सेम आहे. दुसरं इक्वेशन करंटचं हे, करंटचं हे, करंटचं हे. दुसऱ्या इक्वेशनमध्ये चेंज झाला का, तर लीड आणि लॅग जी कन्सेप्ट आहे ती तिथं आपल्याला बघायला मिळेल. हां, याच्यामध्ये अजून एक ग्राफ राहिला होता बघा आपला ग्राफ. तर ग्राफमध्ये काय लक्षात ठेवायचं, तर ह्या दोघांचा ग्राफ कसा काढायचा बघा. इन फेज म्हटलं की दोघांचा ग्राफ सेम, मग हा EMFचा, हा करंटचा. बघा मी थोडीशी अँप्लिट्यूड का कमी दाखवतोय, कारण सेम दाखवलं तर मग हे दिसेल असं दिसेल ना, म्हणून मी काय केलं, जो करंट आहे तो थोडासा अँप्लिट्यूडनं कमी दाखवला. पण जर फेज डिफरन्स दोघांचा बघितला तर फेज डिफरन्स येत नाही. सो दोघांचा हा झाला ग्राफ. याचा ग्राफ कसा काढला होता आपण पहिल्यांदा, ईचा ग्राफ असाच आहे, फक्त करंट काय आहे, लॅग. लॅग आहे म्हणजे लेट सुरू झाला, म्हणजे π/2 डिग्रीनं पुढं जाणार. पुढं जाणार याचा अर्थ काय, लॅग आहे. आय मीन पुढनं सुरू झाला, लेट सुरू झाला ना π/2नं. लॅगचा अर्थ लक्षात ठेवा, लॅग बिहाइंड EMF म्हणजे लेट सुरू होणे. लीड लॅग असतं, इलेक्शनमध्ये असतं बघा, 10 मतांनी लीड, 20 मतांनी लीड, 10 मतांनी लॅग, 20 मतांनी लॅग. लीड आणि लॅग समजतं, लीड म्हणजे पुढं, लॅग म्हणजे पाठीमागं. मग इथं जर करंट लॅग असेल, करंट मागे, याचा अर्थ करंट लेट सुरू होणार आहे, म्हणून करंट पुढनं सुरू करायचं. थोडंसं लीड आणि लॅग बद्दलचं रिलेशन इथं बघा. सो याच्यासाठी, आणि याच्यासाठी काय पुन्हा EMF काढताना पहिल्यांदा असंच करायचं. पण करंट आता इथं लीड आहे म्हणजे करंट आधी सुरू झाला पाहिजे, मग EMF इथं सुरू झाले म्हणजे करंट त्याच्या आधी सुरू झाला, म्हणजे इथनं लाईक दिस. सो करंट आधी सुरू होणार ना, का तर करंट ह्याच्यामध्ये कसा आहे, लीड आहे म्हणून. सो लीड आणि लॅगचा अर्थ फक्त व्यवस्थित समजून घ्या. सो दिस इज द थेरी अबाउट AC सर्किट विथ इंडक्टर, AC सर्किट विथ कॅपॅसिटर अँड AC सर्किट विथ रेजिस्टन्स. तिघांच्या 3 थेरी समजल्या का बघा. आता आपण थोडंसं काही थेरॉटिकल बेसिक MCQ घेऊया. अजून ॲक्च्युली चौथा पॉईंट आपला बघूया. चौथा पॉईंट बघितल्यानंतर मग थोडंसं अजून कॉन्फिडन्स येईल, RLC नक्की काय आहे, आणि त्याच्यावरही MCQज पण बघूया. हे फक्त लिहून घ्या, मी हे रब करतो.
So these are the three comparatives of the resistor, inductor and capacitor. चला आपण आता थोडेसे MCQ जे मी म्हटलं होतं तुम्हाला ते MCQज आपण डिस्कस करूया. बस आजची थिअरी ही एवढीच असेल. 2 पॉईंट्स आजचे. काल एक बघितलाय आपण रेजिस्टन्सचा कालचा महत्त्वाचा पॉईंट. आजचे हे 2च पॉईंट तुमच्यासाठी ॲज अ होमवर्क असेल. मी ह्याच्यावरचे क्वेश्चन्स पण देणार आहे. फक्त हे 2 पॉईंट्स महत्त्वाचे असतील. एक म्हणजे इंडक्टरचा आणि एक म्हणजे कपॅसिटरचा. चलो काही MCQज माझ्याकडे आहेत ते आपण डिस्कस करूया. चला 1 बाय 1 जाऊया. क्वेश्चन्स तुम्हाला दिसतील. The opposition offered by capacitance to flow of AC circuit through it is. सिंपल आहे. आता बघा रेजिस्टन्स मध्ये अपोजिशन, रेजिस्टन्स जर सर्किट असेल तर सिंपली त्याच्यात रेजिस्टन्स किंवा जो रेजिस्टर आहे तो काय करतो, अपोजिशन करतो. जर इंडक्टन्स असेल तर L इंडक्टर अपोजिशन करतो किंवा कॅपॅसिटन्स असेल तर C कॅपॅसिटर अपोजिशन करतो. तसं प्रत्येक सर्किटमध्ये तो अपोजिशन फॅक्टर ठरलेला आहे. रेजिस्टन्ससाठी रेजिस्टन्स आहे, इंडक्टरसाठी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे आणि कपॅसिटरसाठी कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. तिघांमधलं 3 अपोजिशन झाले. तिघांच्याही व्हॅल्यू जनरली ओहममध्येच मेजर केल्या जातात. फक्त तिघांमध्ये बघा रेजिस्टन्स R आहे, एक्सेल जो इंडक्टिव्हचा म्हटला होता आपण तो ओमेगा एल आहे 2πfl आणि XC जो म्हटलो होतो जो कपॅसिटिव्हचा आहे तो 1/ωc म्हणजे 1/2πfc आहे. हा तेवढा फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. सो प्रश्न असा आहे की द अपोजिशन ऑफर्ड बाय कपॅसिटन्स टू फ्लो ऑफ AC सर्किट थ्रू इट इज. कपॅसिटरनं जो अपोजिशन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हटलं जातं. लक्षात येते. सो C ऑप्शन असेल याचा, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. हे तुम्ही क्वेश्चन्स लिहून घ्या आणि मग त्याचे आन्सर टिक मार्क करा त्याला. नेक्स्ट, द रिॲक्टन्स ऑफ सर्किट इज 0. इट इज पॉसिबल दॅट द सर्किट कंटेन्स. आता मला सांगा साहजिकच जर सर्किटमध्ये रिॲक्टन्स 0 असू शकतो असं कुठलं सर्किट आहे तर ते इंडक्टरचं असू शकतं किंवा कपॅसिटरचं. रेजिस्टन्स नाही असू शकत. जर रेजिस्टन्ससाठी रेजिस्टन्स जर 0 म्हटला तर ते सर्किट पॉसिबल होत नाही. त्यामुळे इंडक्टर आणि कपॅसिटरचं जर सर्किट घेतलं तर त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स किंवा तो जो रिॲक्टन्स आहे तो 0 होऊ शकतो, पॉसिबल आहे. म्हणून सर्किट कुठलं असेल ते इंडक्टर आणि कपॅसिटरचं सर्किट असेल की तिथं जो रिॲक्टन्स आहे तो काय कन्सिडर केला जाऊ शकेल, 0 केला जाऊ शकेल. सो याचं ऑप्शन असेल बी करेक्ट असेल, अन इंडक्टर अँड ए कपॅसिटर. ओके. नेक्स्ट तिसरा क्वेश्चन बघूया. विथ एन इनक्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ एन AC सप्लाय द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आता फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय होतो बघा. सो XL इज इक्वल टू ωL. ओके. किंवा XL इज इक्वल टू 2πf × L. ओके. इट मीन्स वॉट, XL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू EF आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय होणार आहे, वाढणार. हे आपण बघितलं होतं बघा मगाशी. ग्राफ पण आपण याच्यावरनं ड्रॉ केला होता. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये पण बघितलं होतं की आपण जर XL आणि फ्रिक्वेन्सीमध्ये जर फ्रिक्वेन्सी वाढली तर XL काय होतं, इन्क्रीज होतं. हेच कपॅसिटरसाठी जर बघितलं तर ते मात्र कसं असतं, अपोजिशन असतं. म्हणजे जर फ्रिक्वेन्सी वाढली तर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा कमी होत असतो. सो याच्यामध्ये काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो आपण याला ऑप्शन ए म्हणू शकतो. दॅट इज विथ ॲन इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ ॲन AC सप्लाय द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस. सो ऑप्शन ए असेल. नेक्स्ट चौथा क्वेश्चन बघा. इन प्युअरली कपॅसिटिव्ह सर्किट द EMF काय होतं बघा. आता कपॅसिटरमध्ये करंट लीड होतो ना, करंट लीड असतो म्हटल्यावर EMF काय असेल, लॅग असेल. सो EMF लॅग चेक करा, पॉईंट कुठं आहे का. सो EMF लॅग बिहाइंड द करंट आहे बघा. ओके. लीड तर नसणार आहे, इन फेज नसणार, लॅग बिहाइंड 2 ऑप्शन्स आहेत. पण π/2 महत्वाचा अँगल आहे ना. सो π/2 का आला हे पण आपण सर्किटमध्ये बघितलेलं आहे. सो आपण म्हणू शकतो की जर कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर कपॅसिटिव्ह सर्किटमध्ये EMF आहे ते मागं आहे आणि करंट आहे तो लीड आहे. म्हणजे करंट आधी सुरू झाला होता बघा कपॅसिटरमध्ये. आधी म्हणजे मी दाखवलं होतं एक y ॲक्सिसच्या अगदी लेफ्ट साईडनं दाखवलेलं होतं.
सो आपण काय म्हणू शकतो की सी ऑप्शन चेक करा. सो लॅग्स बिहाइंड द करंट बाय π/2. ओके, ती समरी जी मी काढली होती त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हे रेफरन्सेस देऊ शकता. नेक्स्ट 5 नंबर बघा. An inductor may store energy in its magnetic field. व्हेरी सिंपल आहे की इंडक्टर जो आहे तो एनर्जी कशामध्ये स्टोअर करेल, तर एनर्जी सिंपल किंवा कशामुळे स्टोअर करेल, तर मॅग्नेटिक फील्डमुळे तो काय करेल, स्टोअर करेल. नेक्स्ट, द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ AC at which 1 millihenry inductor has a resistance of 1 ohm is the angular frequency of AC at which. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढायची आहे. मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ओमेगा फाइंड करायचा आहे. लुक ॲट द क्वेश्चन. द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ AC ॲट विच 1 मिलीहेनरी इंडक्टर, म्हणजे L दिलेला आहे 1 मिलीहेनरी. ओके, देन हॅज द रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम. रेजिस्टन्स म्हणूया R म्हणूया आपण 1 ओहम म्हणूया. ओके, सो ओमेगा फाइंड करायचा आहे. आता रेजिस्टन्स म्हणजेच एक्सेल म्हणतो ना आपण त्याला. ओके, एक्सेल म्हणतो जर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल तर, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर एक्सी म्हणतो. म्हणून रेजिस्टन्सला R न म्हणता त्याला आपण काय म्हणू शकतो, एक्सेल म्हणू शकतो. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ओमेगा फाइंड करायचं. सो एक्सेल इज इक्वल टू वॉट, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा L. ओके, सो ओमेगा इज इक्वल टू वॉट, एक्सेल अपॉन L. आता L आहे तो 1 मिली हेनरी, सो आपण 10⁻³ हेनरी म्हणू शकतो. ओके, आणि हा 1 ओहम आहे तसंच ठेवा. ओके, सो ओमेगा इज इक्वल टू वॉट, एक्सेल इज नथिंग बट 1 ओहम अपॉन 10⁻³ सो इट इज 10⁻³ इट मीन्स 1 ओमेगा, दॅट इज रेडियन पर सेकंड. चालेल ना. अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हटलं तरी चालेल. सो 1000 इज करेक्ट आन्सर. चेक करा 1000 कसं आलं. सो 10⁻³ म्हणजे 1000. सो वी कॅन पुट द व्हॅल्यू आणि वी कॅन से दॅट 1000 इज द आन्सर. सो ऑप्शन कुठला असेल, डी ऑप्शन असेल या क्वेश्चनचा. समजलं हे. नेक्स्ट चल पुढचा घेऊया. द इम्पेडन्स ऑफ 50 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर ऑफ 50 हर्ट्ज AC इज. इम्पेडन्स कॅपॅसिटरचं काढायचं म्हणजे XC काढायचं. XC कॅपॅसिटर दिलेला आहे 50 मायक्रोफॅरड अँड फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्ज. एफ म्हणूया 50 हर्ट्ज. ओके, सो XC इज इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, 1/ωc लिहिलं होतं ना. ओके, सो 1/ω मीन्स वॉट, 2πf and C. Okay, so we can put all these values, that is 2 into 3.142 into frequency 50 into C is what, 50 into what, 10⁻⁻⁶. बघा 50 गुणिले 10⁻⁻6 ना मायक्रो आहे. सो मायक्रो बद्दल आपण किती लिहू शकतो, 10⁻⁻6 लिहू शकतो. सो वी कॅन राईट 50 into 10⁻⁻6. हे सगळं आपण सॉल्व करू शकतो. बघा आता हे लॉग टेबलने तुम्हाला सॉल्व करावं लागेल. हे जर सगळं सॉल्व केलं तर 63.7 आन्सर येते. ओहम वी कॅन से दॅट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ वॉट, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. बघा हा XC म्हणजे काय आहे, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. सो दिस इज द आन्सर. बघा समजलं का. नेक्स्ट a condenser of 10 microfarad and an inductor of 1.2 हेनरी. आता कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर किंवा तुम्हाला 10 मायक्रोफॅरडवरनं लक्षात येते की बघा ते कॅपॅसिटर आहे तो. म्हणजे थोडक्यात आता दोघं पण दिलेले आहेत, कॅपॅसिटर पण दिलेला आहे C 10 मायक्रोफॅरड अँड इंडक्टर ऑफ 1.2 हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज. 1.2 हेनरी आर कनेक्टेड इन सिरीज. आता ॲक्च्युली आपण हे सिरीजचं बघितलेलं नाही पण हे सिंपल आहे, तुम्हाला मी सांगतो कसं आहे तिथे. सिरीज विथ ॲन AC सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. ॲक्च्युली चौथ्या पॉईंटमधला आहे. म्हणजे रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर जर सर्किटमध्ये कनेक्ट केले तर सर्किट कसं बिहेव करणार आहे याच्यामधला हा प्रश्न आहे, पण सोपा आहे. द इम्पेडन्स ऑफ कॉम्बिनेशन इज. इम्पेडन्स म्हणजे Z. आता इम्पेडन्सचा अर्थ काय बघा, इम्पेडन्स थोडक्यात सांगतो मी. जर सर्किटमध्ये जर रेजिस्टन्स असेल डायरेक्ट तर त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो ना.
जर सर्किटमध्ये इंडक्टन्स असेल तर त्याचं अपोजिशन कोण करतो? एक्सेल करतो, ज्याला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. सर्किटमध्ये जर कपॅसिटर असेल तर त्याचं अपोजिशन कोण करतो? एक्सी करतो, ज्याला आपण कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. पण जर सर्किटमध्ये LCR तिघं जण असतील किंवा फक्त दोघं जण जर असतील तर यांच्यामध्ये जो अपोजिशन करतो त्याला काय म्हणलं जातं? झेड म्हणलं जातं. आणि झेड म्हणजेच काय? इम्पेडन्स म्हणलं जातं. ते अपोजिशनच आहे, तो ओहमच आहे. फक्त तिघं एकत्र असतील किंवा L आणि C दोघं एकत्र असतील तर जे दोघांचं मिळून अपोजिशन आहे त्याला काय म्हणलं जातं? इम्पेडन्स म्हणलं जातं. बघा, फक्त रेजिस्टन्स असेल तर नाव रेजिस्टन्सच, फक्त इंडक्टर असेल तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अपोजिशन करणारा फॅक्टर, जर कपॅसिटर असेल तर कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, आणि जर दोघं तिघं मिळून असतील तर त्यांचा जो अपोजिशन फॅक्टर असतो त्याला काय म्हणलं जातं? इम्पेडन्स म्हणलं जातं. सो आपल्याला इथं काय करायचं आहे? इम्पेडन्स काढायचा आहे. तर इम्पेडन्सचा फॉर्म्युला ॲक्च्युली असा असतो, XL - XC असतो. आपल्याला हा पुढं हा बघायला मिळणारच आहे. सो दिस झेड इज नथिंग बट व्हॉट? इम्पेडन्स. सो XL किती असतो मग? ω/L, आणि XC किती असतं? 1/ωc. मग हे आपण 2πfL म्हणू शकतो, 1/2πfC म्हणू शकतो. ओके, मग आता चेक करा, आपल्याला C दिलेला आहे, L दिलेला आहे, F माहीत आहे आपल्याला, 2π माहीत आहे. सो हे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. सो सबट्रॅक्शन करून ह्याचा आन्सर आपल्याला 58.3 इतकं मिळू शकेल. सो वी कॅन हॅव द ऑप्शन डी म्हणू शकतो आपण, डी आन्सर म्हणू शकतो याचं. सो दीज आर सम बेसिक CET क्वेश्चन्स और MCQs रिलेटेड टू आवर टुडेज लेक्चर. बघा, आज आपण इंडक्टर आणि कपॅसिटर दोन महत्त्वाचे बघितले. दोनच पॉईंट्स आहेत, फक्त याच्यामध्ये ट्रिक लक्षात ठेवा. करंटचं आणि EMFचं इक्वेशन, लीड कोण असतं, लॅग कोण असतं, फेजर डायग्राम कशी काढली जाते आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं काढलं जातं, आणि त्याचबरोबर इंडक्टर असेल तर त्याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स कसा डिफाईन केला जातो, कपॅसिटर असेल तर त्याचा कपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कसा डिफाईन केला जातो, या दोन गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा. आजच्या व्यवस्थित नोट्स काढा, हे सगळे MCQ लिहून घ्या, क्वेश्चन आन्सर. याच्यामध्ये काय शंका असेल तर त्या शंका पण लिहून घ्या, आणि त्या शंका मग वाटल्यास डाऊट सेशनला विचारा. ठीक आहे, काही याच्या रिलेटेड मी थिअरी क्वेश्चन्स आहेत ते थिअरी क्वेश्चन्स तुम्हाला देतो. व्हेरी सिम्पल थिअरी क्वेश्चन्स. आता हे चला, क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट इज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, गिव इट्स अ फॉर्म्युला अँड युनिट्स. 2-2 मार्क्सचा छोटा आहे. सिमिलरली, डिफाइन capacitive reactance and derive the formula for the same. Capacitive reactance define करायचा आहे तुम्हाला. ओके, दुसरा क्वेश्चन असेल. नेक्स्ट, derive an expression for instantaneous current when a pure inductor is connected to an AC source. Draw the phasor diagram for voltage and current in the circuit. And one another question, that is, derive an expression for instantaneous current in when a pure capacitor connected to an AC source. Then draw the phasor diagram for voltage and current in the circuit. Okay, so these are the 4 questions. Okay, ठीक आहे, हे theory questions आहेत. चारही थिअरी क्वेश्चन्स तुम्हाला मी दिलेले आहेत. ठीक आहे, न्यूमरिकल काही द्यायची गरज नाही, न्यूमरिकल्स आपण नंतर डिस्कस करूया. सो दीज आर द 4 क्वेश्चन्स. ओके, सो 4 क्वेश्चन्स पुन्हा रिपीट मी करतो, बघा कसे आहेत. पहिले जे 2 क्वेश्चन्स आहेत ते सिम्पल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, कपॅसिटिव्ह रिॲक्टन्सवरती आहेत, आणि जे दुसरे जे 2 क्वेश्चन्स आहेत त्यातला एक आहे तो इंडक्टर, एक आहे तो कपॅसिटर. मग इंडक्टर म्हटलं की त्याची डायग्राम, त्याची इक्वेशन्स, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, त्याची फेजर डायग्राम, हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. सिमिलरली कपॅसिटरसाठी सुद्धा हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं. सो या आजच्या ज्या लेक्चरच्या बेसवरती हे जे 4 थिअरी क्वेश्चन्स आहेत तेच तुम्ही नोट्स तयार करत असतानाच प्रिपेअर केले तरी चालतील, किंवा ज्या नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत त्याच्यापुढे तो क्वेश्चन लिहिला तरीसुद्धा चालेल. मी पुन्हा एकदा सांगेन की रिपीट काही नाही लिहिलं कोणीतरी चालेल, रिपीट लिहिलं तर चांगली गोष्ट आहे, प्रॅक्टिस होईल. पण जरी नाही लिहिलं तरी स्मार्ट वर्क करून तुम्ही तो क्वेश्चन आणि त्याचं ते आन्सर
अशा पद्धतीनं लिहू शकता. त्यामुळे झालेलं जे लेक्चर असतं त्या लेक्चरची नोट्स असेल किंवा त्याचे थेरी क्वेश्चन्स असतील विथ आन्सर, आणि जे काही 6, 7, 8 आपण 5, 6, 7 जे काही MCQ डिस्कस करत असतो त्याच्याशी रिलेटेड मी शक्यतो CET पॉईंट ऑफ व्ह्यूज घ्यायचा प्रयत्न करतो, जेवढे मिळतात तेवढे. जे नाहीत मिळत ते अदर MCQ जे आहेत त्याच्या रिलेटेड ते मग मी आपल्या ज्या रेफरन्स बुक आहे त्याच्यामधून घेत असतो आणि ते तुम्हाला इथं डिस्कस करत असतो. त्यामुळे ते CETचे क्वेश्चनसुद्धा तुम्ही सगळे सोबत तुमच्या वहीमध्ये क्वेश्चन आन्सर्स लिहून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या बेसवरतीच मग पुढचे आपल्याला CETचे क्वेश्चन्स सुटू शकतील. त्यामुळे रोजच्या रोज CETचा अभ्यास, थेरीचा अभ्यास आणि न्यूमरिकल्स, अजून तर काही न्यूमरिकल्स मी दिलेले नाहीत या टॉपिकवरचे, पण लवकर हा टॉपिक संपेल आणि आपण त्याचे न्यूमरिकल्ससुद्धा डिस्कस करूया. त्यामुळे न्यूमरिकलचा सुद्धा अभ्यास तितकाच महत्त्वाचा करणं गरजेचं आहे. ओके, सो दिस इज आवर टुडेज लेक्चर, सेकंड लेक्चर ऑफ द टॉपिक AC सर्किट. व्यवस्थित लेक्चर बघा, त्याच्यामध्ये काय शंका असतील तर त्या व्यवस्थित लिहा, डाऊट सेशन असेल त्याच्यावरती आपण डिस्कशन करूया. आता आपण हे जे 3 बघितले याच रेफरन्सवरचा अजून एक पॉईंट आहे RLC सर्किटचा, तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आणि मला वाटतं अजून 2 लेक्चरमध्ये फार तर हा टॉपिक संपेल. मी म्हटलं होतं की टॉपिक छोटा आहे, इंटरेस्टिंग आहे, कन्सेप्च्युअल समजण्यासारखं आहे, थोडंसं मॅथमॅटिकली इक्वेशन्स आहेत काय हरकत नाही, पण तुम्हाला मॅथचे काही फॉर्म्युलेज, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनचे काही रूल्स त्याच्यामध्ये येतात आणि त्याचा वापर करून आपल्याला ती सगळी थेरी काय करायची असते, सोडवायची असते. त्यामुळे ते सोपं जाईल, तसं फारसं काही अवघड जाणार नाही. पण काही शंका असतील तर डेफिनेटली मी 100 वेळा सांगितलेलं आहे की त्या लिहून ठेवा, फोन करा किंवा मेसेज करा आणि त्याच्यावरचं आपण जे काही चर्चा आहे ती करत जाऊया, कारण ते तितकं इम्पॉर्टंट आहे. बघा, जेवढं लास्ट लेक्चरला झालेलं असतं तेवढं सगळं रिवाईज करणं, तरच पुढचं लेक्चर काय होत जातं, रिकॉल जातं. कारण ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या एकमेकांच्यावरती डिपेंड असतात. म्हणजे लास्ट लेक्चरला झालेलं आहे ते रेफरन्स कुठं तर आज घ्यावा लागतो किंवा कुठं तर 4 दिवसापूर्वी, आता बघितलं आपण लेन्झ लॉ असेल, फॅराडेज लॉ असेल, इथं रेफरन्स घेतलाच आपण, बरोबर, किंवा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह होता तो रेफरन्स आपण इथे घेतला. त्यामुळे मागचे रेफरन्सेस बरेचसे इथं येत असतात आणि त्याचा वापर करून आपण पुढे जात असतो. त्यामुळे मागचे लेक्चरसुद्धा व्यवस्थित सगळ्यांनी बघा, व्यवस्थित सगळ्या नोट्स काढा, त्याची प्रिपरेशन, त्याचा जे काय असेल ते स्टडी व्यवस्थित करा. आजच्या लेक्चरचे MCQs, थेरी क्वेश्चन्स, मी जो काही होमवर्क दिलेला आहे तो व्यवस्थित कंप्लीट करा आणि मग काही शंका असतील तर आपण त्याच्यातल्या बघूया. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला असंच एक पुढची AC सर्किटमधली कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.